राकेन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगुणा आता आपल्या परीने त्या मॅनेजरला समजवायचा प्रयत्न करत असते. त्याला आता सांगत असते की जे काही तिने कौस्तुभवर केस लावलेली आहे ती मागे घ्यायला आणि त्या बदल्यात ती त्याला 5 लाख रुपये देत असते. बरोबर त्याचसोबत त्याला आता त्याच्या बिझनेसमध्ये काही इन्व्हेस्टमेंटची सुद्धा मदत करायची त्याने ठरवलेली असते. हे सगळं काही सुलक्षणाच्या सांगण्यावरनं तिने केलेलं असतं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सुलक्षणाच्या सांगण्यावरनं ती करत असते ना, तेव्हा मात्र आता इथे तो माणूसही ते सगळं काही ऐकायला तयार होतो आणि तो म्हणत असतो की ठीक आहे. तेवढ्यातच तृप्ती बाहेरून वाट बघत असते की कधीही लोक बाहेर येत आहेत. तेच आता तृप्ती वाट बघत असताना इकडे त्या मॅनेजरने ह्या सगळ्याला सहमती दिलेली असते, कारण त्याला पैसे भेटत असतात. तर तो विचार करतो की जाऊ दे ना, आपण कशाला ही केस पुढे ढकलायची. मग त्याला तेही पैसे त्याचबरोबर हे 5 लाख रुपये भेटत आहेत. त्यामुळे त्याने आता या सगळ्यामध्ये माघार घ्यायची ठरवलेली असते. आणि मग काय बाहेर येऊन इकडे आता जगता आणि सगुणा सांगतात की चला आता आपल्याला कौस्तुभला सोडवायचं आहे. म्हणजे यांनी केस मागे घ्यायचं ठरवलं आहे का, चला देवच पावला. नंतर ती बोलते देव नाही, हे तर सुलक्षणा मॅडम पावल्या. मग आता सगुणा प्राजक्ताला म्हणत असते की चला निघायचं का आपण. प्राजक्ता म्हणते की थांबा, माझ्या फोनवर ना बहुतेक ना खूप फोन आलेत मामीचे, बघू ना कशासाठी आलेत. पण आता तृप्ती म्हणते की आधी आपण दादाला सोडवूया, मग बघूया कोणाचे कॉल आलेत ते. बोलून ती तिला घेऊन जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. तेच भाग्या आपल्या बाबांच्या बाजूला बसून रडत असते. ती आता आपल्या बाबांना सांगत असते की बाबा मला कळतं आहे की तुम्हाला माझं लग्न मोडलं याचा सगळ्यात जास्त त्रास झाला आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी ओळखते, पण खरंच ना मी हे सगळं नको बोलायला हवं होतं आणि त्याच्यामुळेच तुमची ही अवस्था झाली. मी हे कधीही विसरू शकणार नाही असंही बोलून भाग्या खूप जास्त रडत असते. भाग्या रडत असताना ना भाग्याला आता बाबा म्हणजेच मध्येच त्यांना जाग येते आणि ते इकडे तिकडे बघू लागतात. तेच ते आता भाग्याला सांगत असतात की भाग्या काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल आणि मी लवकरच बरा होईन हेही मला माहिती आहे असंही आता ते म्हणत असतात. भाग्य आता खूप जास्त खुश होते की बाबा निदान डोळे उघडे करून आपल्याशी बोलायला तर लागलेत ना, याचाच तिला आनंद झालेला असतो. आणि मग ती इकडे तिकडे आता बघत असते. तेच आता भाग्या म्हणत असते की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आता लवकरच बरं व्हायचं आहे आणि मी आणि प्राजू आहोतच की बघायला सगळं काही, असंही ती आता आपल्या बाबांना सांगत असते. तेच बाबा म्हणत असतात की तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस असं बोलून देखील आता समजावलं जातं. मग भाग्या म्हणत असते पण बाबा आज बघितलंत ना, काल आज 2 दिवस आपल्या घरात काय काय घडलं आणि ह्या सगळ्याचे परिणाम तुमच्यावर झाले. तुम्हाला मी अशा अवस्थेत नाही बघू शकत असंही भाग्या आता रडून रडून बोलत असते. तेच मामा हळूहळू का होईना तिच्याशी बोलायचा, तिला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचा स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस असं देखील म्हणतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ज्या पोलिसांनी अटक केलेली असते कौस्तुभला, त्याच पोलीस स्टेशनमध्ये आता ते मॅनेजर गेलेले असतात आणि त्यांना ही केस मागे घ्यायची आहे असं सांगतात. त्यांनी आता केस मागे घ्यायचा विचार केल्याबरोबर ना इकडे तृप्ती खूप जास्त खुश असते, कारण आता सुटका होणार असते कौस्तुभची. मग आता कौस्तुभला सोडवलं जातं तेव्हा कुठे जाऊन कौस्तुभला बरं वाटतं. पण कौस्तुभ आता त्याच्या बॉसकडे बघत असतो, तर त्याचा बॉस मात्र आता त्याच्यावर खूप जास्त चिडलेला असतो, कारण त्याने चोरी केलेली होती हे तर खरं होतं, पण आता त्याची सुटका सुलक्षणामुळे झालेली होती हेही तितकंच खरं होतं. त्यानंतर आता जसा तो बाहेर सुटून येतो तसं आता तृप्ती त्याला भेटते वगैरे आणि त्यानंतर आता ही लोकांना बाहेर जायला निघतात. तेच आता सगळं काही प्राजक्ताने करून दाखवले असं देखील तृप्ती म्हणते. त्यानंतर प्राजक्ताचे सुद्धा खूपच कौतुक आता खरं तर कौस्तुभला वाटत असतं. ते तिघही जण आता बाहेर पडतात. मग ती म्हणते की मामीचे एवढे फोन काय येत आहेत ते आता मी तरी बघते, म्हणूनच मग तिने आता फोन करायचं ठरवलेलं असतं. तेच आता ती कॉल करते. सगुणा आता तिचा निरोप वगैरे घेते. सगुणा आता प्राजक्ताला म्हणत असते की चल मी येते. तर प्राजक्ता सगुणाला म्हणते की आज जे काही शक्य झालं आहे ना ते फक्त मॅडममुळे आणि तुमच्यामुळे, खरंच तुमचे किती आभार मानू ना खरंच कळत नाही आहे असं देखील प्राजक्ता जी आहे ती आता बोलत असते. प्राजक्ता जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता
होते की आपण घरी एकदा कॉल करूया आणि म्हणूनच मग तिने कॉल केलेला असतो. तर मामीचा मोबाईल असतो इथे भाग्याकडे. भाग्या आता प्राजूला म्हणत असते की केव्हाची मी कॉल करते. त्यावर प्राजू सांगते की अगं दादाला सोडवण्याच्या ह्याच्यात होतो ना, दादाची झाली सुटका, असंही ती आता प्राजक्ता भाग्याला सांगत असते. तर भाग्या खूप जास्त रडू लागते. भाग्या रडायला लागल्यावर प्राजू विचारते की काय झालं आहे. तेव्हाच मग आता प्राजूला भाग्या सांगते की मामाला अटॅक आला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच इकडे असणाऱ्या प्राजक्ताला बसतो. प्राजक्ता म्हणते की काय, हो हे खरं आहे, असंच झालं आहे. बापरे, हे सगळं ऐकून ना प्राजक्ता जागेवरच कोसळते. प्राजक्ता जशी कोसळते ना तसं मात्र आता प्राजक्ताकडे सगुणाची नजर असते. ती बघत असते की काय झालं आहे नेमकं. आणि तेव्हाच ना ती तिथे जाते आणि विचारते तृप्तीला. आता तृप्ती म्हणत असते की चला आपल्याला हॉस्पिटलला जायला निघायला हवं. पटकन ती आता हॉस्पिटलला जायला निघतात. तेव्हा तिथे सगुणा थांबलेली असते. सगुणा म्हणत असते की चला मी तुम्हाला सोडते. आणि असं बोलून सगुणा आता त्यांना गाडीत बसवते आणि त्यांना सोडण्यासाठी म्हणून का होईना घेऊन जाते. आता दुसरीकडे पैशांची सोय कशी दागिने विकून ना मामीने केलेली असते. मामीने जशी पैशांची सोय केलेली असते ना, तसं आता आम्ही 2.5 लाख रुपये आणलेले आहेत. हे 2.5 लाख रुपये आता तुम्ही ठेवून घ्या, असंही आता म्हटलं जातं. मग आता ह्या 2.5 लाखांबद्दल जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तिथे रिसेप्शनवर असणारी जी बाई असते ती मात्र आता म्हणत असते की सॉरी, पण आम्ही हे 2.5 लाख रुपये नाही घेऊ शकत. मग काय झालं, आम्हाला 50% तरी अमाऊंट द्यावी लागेल, तेव्हाच आम्ही पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. पण आता आमचा माणूस कोणत्या ह्या सिच्युएशनमध्ये आहे तुम्ही तर ओळखताय ना. मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या नियम अटी बाजूला ठेवू शकत नाही का, असं मायाची त्या रिसेप्शनवर असलेल्या मुलीला बोलत असते. त्यावरती म्हणत असते की नाही, आम्हाला 50% रक्कम तर लागतेच, सॉरी पण आपण ही प्रोसेस करू शकत नाही. तेच आता कौस्तुभ आलेला असतो आणि कौस्तुभला बघून मामी मात्र चिडलेली असते. कारण मामीला माहिती असतं की आज जी काही अवस्था आहे ती फक्त कौस्तुभमुळे झालेली आहे. कारण कौस्तुभमुळेच आजूबाजूचे लोकांना खूप काही येऊन मामांना बोललेली होती. त्याच वेळेला आता इकडे जेव्हा भाग्या आणि प्राजक्ता सगळेजण एकत्र असतात तेव्हा प्राजक्ता कोणताही विचार न करता आधी मामाला भेटायचं ठरवते. तिला आता काळजी वाटत असते. तेच प्राजक्ता मामाजवळ जाते आणि मामाला म्हणत असते की मामा हे सगळं तुला काय झालं आहे, मी तर हा विचारही करू शकत नाही की तुला एवढं सगळं झालं. तेच आता प्राजक्ता रडत असते आणि म्हणत असते की मी 5 वर्षाची असताना मी एकटे पडले होते, अनाथ पडले होते, माझे आईबाबा मला सोडून गेले होते आणि त्या सगळ्या काळामध्ये ना तूच मला सांभाळलंस, तूच माझं रक्षण केलंस. 5 वर्षाची असल्यापासून आतापर्यंत तूच माझे आई आणि बाबा झालास आणि माझ्यासाठी तू जे जे काही केलेस ना त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत आणि त्या कोणत्याच गोष्टी मी विसरली नाही. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. मामा तुला काही हवं असेल ना तर मला सांग, ही भाची तुझ्या पाठीशी कायम उभी आहे, तुझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहे मी, फक्त थोडा वेळ दे, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता इकडे प्राजक्ता रडत रडत बोलत असते. प्राजक्ता जेव्हा हे सगळं काही बोलते ना तिच्या डोळ्यात ना येणारे अश्रू जे आहेत त्याला आता भाग्या म्हणत असते की नका रडूस, त्रास नको करून घेऊस. पण आता प्राजक्ता ठरवते की मामाला बरं करण्यासाठी ना मला जितके प्रयत्न करता येतील ना तितके प्रयत्न मी करणार आहे, कुठेही हार मानणार नाही, हेही आता तिने ठरवलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता प्राजक्ता रडत असते. प्राजक्ता रडत असतानाच ना प्राजक्ताला आता मामा बोलत असतो की नको त्रास करून घेऊस या सगळ्याचा, मी आहे बरा. पण आता प्राजक्ता मामाला बोलते, कुठेच मामा बरा, तुला किती त्रास होतो हे मी बघतोय. कौस्तुभलाही आता आलेलं बघून मामाला बरं वाटतं. कौस्तुभही आता म्हणत असतो की बाबा मी आलोय. मग मामांना असं वाटतं की चला कौस्तुभ हा आता आलेला आहे, याचा अर्थ जो आहे तो कौस्तुभ निर्दोष होता म्हणून त्याची सुटका झाली, असंच मामा आता विचार करतो. आणि मग मामांना तेवढ्यापुरती का होईना बरं वाटतं. प्रत्येक जण ना आता मामाच्या आजूबाजूला असतात. तेच आता मामांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, बोलू नका. तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात की हे सगळं काय चाललंय, एवढी लोक तुम्ही आतमध्ये कसे काय आलात. मग तेव्हाच ना तुम्ही आताच्या आता बाहेर जा बरं, कारण त्यांना त्रास होईल या सगळ्याचा. मग आता इथे मामांशी सुद्धा ते डॉक्टर बोलत असतात. मामांना विचारतात की आता तुम्हाला बरं वाटतंय का. मग आता मामा बोलत असतात की हो मला आता बरं वाटते. मग मामाच्या समोरच ना डॉक्टर त्या अँजिओप्लास्टीबद्दल बोलायला चाललेले असतात. तेच आता बाजूला
मी त्या डॉक्टरांना घेते आणि मामी आता म्हणत असते की प्लीज तुम्ही ह्यांना याबद्दल काही बोलू नका, नाहीतर त्यांना त्या सगळ्याचा धक्का बसेल, त्रास होईल. कारण ते सगळ्यासाठी अजून पैसे लागतील हे त्यांना माहिती आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते अजून आजारी पडतील. म्हणून मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगू नका. असंही आता कसंबसं रिक्वेस्ट करत जे आहे ते बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या सगुणाला कळतं की ह्या लोकांना आता पैशांची गरज आहे. कारण पैशांची सोय ही पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्ही जोपर्यंत 50% अमाऊंट हॉस्पिटलमध्ये आणून देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच ट्रीटमेंटला सुरुवात करू शकत नाही. सगुणाला आता हा पॉईंट कळलेला असतो. त्यामुळे सगुणा विचार करते की ही बातमी सुलक्षणा मॅडमना द्यायला हवी. सुलक्षणा मॅडम जेव्हा ही बातमी ऐकतील तेव्हा खूपच जास्त खुश होतील. हाही विचारणा मनामध्ये आता येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राणी तर आता पैशांची सोय करायला सांगितलेली असते, पण पैसे काही अजूनही जमलेले नसतात. मामीने स्वतःचे दागिने विकून तर थोडीफार का होईना पैशांची व्यवस्था केलेली असते. तेच इकडे आता सुलक्षणा जायला निघालेली असते. प्राजक्ता सुलक्षणाचे आभार वगैरे मारते आणि म्हणत असते की थँक्यू, आज तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय. खरंच मी सुद्धा सुलक्षणा मॅडमचे खूप खूप आभार मानते. असंही आता इकडे असणारी प्राची बोलत असते. तेच आता सुलक्षणा रूममध्ये बसलेली असताना सत्यन तिथे येतो आणि सत्यन म्हणत असतो की आज 5 लाख रुपये का काढलेत, म्हणजे 5 लाखांचं एवढं काय काम होतं, हाही विचारणा त्याच्या मनात आलेला असतो. आणि थेट त्याने सुलक्षणाला विचारलेलं असतं. सुलक्षणाने 5 लाख रुपये जे काढून दिलेले असतात ना, त्याचा हिशोब आता सत्यन विचारत असतो. त्यावर सत्यनला आता मात्र सुलक्षणा म्हणते की आता प्रत्येक गोष्टीचा हिशोबही मी तुला द्यायला हवा का, असं वाटतंय का तुला. त्यावर मात्र मी ते नाही सांगते तुम्हाला, पण तुम्ही चुकताय, या गोष्टी मी तुम्हाला पटवून देतोय, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना मला माझ्या गोष्टी कळतात की काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळे मला ना तू ह्या गोष्टी सांगू नकोस सत्यन, असंही सुलक्षणा म्हणत असते. कारण आजपर्यंत मी हा बिझनेस केला आहे, ह्या बिझनेसमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही आहे आणि त्यामुळे पुढेही तू विचार करू नकोस. पण ह्या पैशांचं नेमकं काय, हे पैसे तुम्ही कुठे गुंतवले त्याबद्दल तुम्ही सांगू शकता का. त्यावर सत्यनला सुलक्षणा म्हणत असते की या पैशांचा चुकीचा वापर तर मी केलेला नाही आहे. ही गोष्ट ही माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. माझ्यासाठी महत्त्वाची असल्यामुळेच मी हे पैसे त्यात गुंतवले आहेत, असं देखील म्हटलं जातं. ते सत्यन जो आहे तो मात्र हे सगळ्या गोष्टी बोलत असताना तिथे आरव येतो. आरव विचारतो की नेमकं काय झालं आहे. त्यावर सत्यन म्हणत असतो की विचार ना तुझ्या आईला, आज 5 लाख रुपये काढलेले आहेत आणि 5 लाख रुपये कुठे घातले ते काहीच कळत नाही आहे. कारण ऑलरेडी आपल्या कंपनीचं करोडोंचं नुकसान झालं आहे आणि त्यात हे सगळं काही. मग आता करोडोंचं नुकसान झालं आहे, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू मला हे करतोयस का. अरे आपल्या बिझनेसमध्ये आतापर्यंत खूप जास्त उतार चढाव आले, पण ह्या सगळ्यामध्ये मी कधीही मागे हटली नाही, सगळं काही व्यवस्थित पार पाडलं. मग आताच तुला असं सगळं का वाटतंय, असंही आता सत्यनला इथे सुलक्षणा बोलत असते. तिथे आता सगुणासुद्धा उभी असते. कारण सगुणाला माहिती असते की त्या 5 लाखांचा हिशोब नेमका काय आहे. ते 5 लाख रुपये ते काढून जे आहे ते दिलेले होते प्राजक्ताला आणि त्यामुळेच ना आता सुलक्षणाला हे सगळं काही भारी पडत होतं. पण सत्यन आता जाताना सगुणाला सुद्धा बोलत होता की जे काही आहे ना ते एकदाच नीट बोलून घ्या, म्हणजे काय आहे ना आम्हालाही समजेल, नेक्स्ट टाईमपासून ना या पैशांचं काय करता याचा जरा आमच्यावर कानावर सुद्धा घाला, असंही आता म्हटलं जातं. तेच आता सगुणा शांत असते. आरवही सुलक्षणाला याबद्दल विचारत असतो की नेमकं 5 लाखाचं आई तू काय केलेलं आहेस ते तरी आम्हाला सांग ना. मग तेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता प्राजक्ता, तुला तर माहिती आहे ना प्राजक्ता किती चांगली आहे. अरे प्राजक्ता एवढी चांगली असताना ती जरा अडचणीत सापडली होती. कौस्तुभ म्हणजे तिचा भाऊ एका मोठ्या संकटामध्ये अडकला होता आणि त्यासाठी पैशांची गरज होती. तिच्या भावाला सोडवायचं होतं आणि म्हणूनच मी 5 लाखांची मदत तिला केली. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर आरवला धक्का बसतो. आरव आज विचार करतो की प्राजक्तासाठी आपली आई एवढं का करते आहे. पण तेव्हाच इथे सुलक्षणा म्हणत असते की तुला या गोष्टी आता कळणार नाही, या गोष्टी तुला नंतर कळतील, तेव्हा तुलाही बरं वाटेल हे सगळं काही माझं ऐकून, असंही आता सुलक्षणा आरवला म्हणत असते. आणि त्यानंतर आरवला सांगते की आता मला हे सगळे प्रश्न विचारणं सोडून दे, आता तुला गरज आहे तुझ्या काकाशी बोलायची, तू पटकन जाऊन सत्यांशी बोलून घे, त्याचा जो काही गैरसमज झाला आहे तो दूर कर, असंही आता इकडे असणारी सुलक्षणा आरवला बोलत असते. आरव म्हणतो की ठीक आहे. आरवला आता काही गोष्टी ना कळत नसतात, रिअलाईज होत नसतात की प्राजक्तासाठी आपली आई एवढ्या गोष्टी का करते तेच आता इकडे सगुणा म्हणत असते की खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला
सांगायला आली होती ती आनंदाची आहे का बॅड न्यूज आहे हे मला माहीत नाही, पण मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की खरं तर जे काही घडलं त्यामुळे ना प्राजक्ताचे मामा जे आहेत त्यांना अटॅक आलेला आहे आणि ते हॉस्पिटलाइज आहेत. हॉस्पिटलला 10 लाख रुपये खर्च आहे आणि तो काही जमणार नाही आहे प्राजक्ताला. म्हणजे त्यांच्या बोलण्यात ना, एकंदर वागण्यात ना मला ह्या सगळ्या काही गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला मी हे सगळं सांगते. मग आता जर प्राजक्ताला पैशांची गरज असेल तर ती कोणाकडे येणार? तुमच्याकडेच येणार. आणि मग तेव्हा तुम्ही प्राजक्ताला पैसे देताना अट ठेवा की तुला आलोकसोबत लग्न करावं लागेल, तेव्हाच मी तुला हे पैसे देईन. मग आता बघा, ह्या सगळ्या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मॅडम विचार करा ह्या सगळ्या गोष्टीचा, असं देखील सगुणा आता सुलक्षणाला बोलू लागते. सुलक्षणा आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. सुलक्षणा जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करते ना, तेव्हा मात्र तिला समजतच नसतं की काय करावं ते. मग तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आता आपण फक्त ना प्राजक्ताची वाट बघायची. प्राजक्ता कधी येते? प्राजक्ता एकदा का आली ना की तिच्याशी बोलून घेता येईल. तिला पैशांची गरज असेल तर ती स्वतःहून येईल. आता आपण तिला कॉन्टॅक्ट नाही करायचा. तिला गरज असणार मग ती येईलच असंही आता म्हटलं जातं. तेच मामी आणि त्याचसोबत आजी सगळेजणी घरी आलेले असतात. तर प्राजक्ताने चहा वगैरे बनवून दिलेला असतो. मामी बोलत असते आजीला की मला ना आता पैशांचंच टेन्शन आलं आहे, कसे जमतील एवढे सगळे पैसे ना, त्याचाच विचार ना मी करते. कारण ना आपल्याला पैशांची गरज आहे आणि आपल्याकडे आता पैसे नाही आहेत. 2.5 लाखांचा बंदोबस्त झाला आहे, पण 2.5 लाख कमी पडणार आहेत. मग पुढचे पैसे कसे बंदोबस्त करायचा हा मोठा प्रश्न असतो आणि त्याचसाठी आता विचार करण्यासारखी गोष्ट असते की ह्या सगळ्या पैशांचं कसं काय मॅनेज करायचं ते. आता इकडे ह्यांच्या बोलणं सुरू असतं. प्राजक्ता हे सगळं काही ऐकत असते. तेच आता माईयाची बोलत असते की आपल्याला माहिती आहे का आपल्याकडे पैसे नाही आहेत, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी कोणाला बोलणार आहोत ते तरी सांग ना. तुला तर माहिती आहे ना, ती इकडे तर तृप्ती दाखवत असते की तिच्या माहेरी किती काय काय आहे, एवढं माहेरचं बोलून दाखवत असते. पण आज तोंडातनं एक तरी शब्द काढला का की मी माहेरून पैसे आणते आणि सासऱ्यासाठी देते? काहीच बोलली नाही ती. ते मामी आता बोलत असते की हे सगळं बरोबरचं आहे, या गोष्टी तुम्हाला माहीत नाही का? त्या तृप्तीच्या माहेरी तर काहीच नाही आहे, फक्त बोलायला ते तेवढं दाखवते. मग आता माई आजी आणि त्यासोबत मामीनं तृप्तीबद्दल बोलत असतात. तेच भाग्या बोलत असते की आपण कशाला त्या बहिणीबद्दल बोलत बसलोय, ती तर काहीच करणार नाही आहे ना, पण आपल्याला आजच्याच पैशांची व्यवस्था करायची आहे. त्यासाठी काही ना काही बघूया. पर्सनल लोनचं काही होतं आहे का, काही गोष्टी व्यवस्थित घडत आहेत का, या सगळ्याचा विचार करूया. कारण मला असं वाटतं की एक एक गोष्ट ना व्यवस्थित घडायला हवी. त्यामुळेच ना आता थोडी विचार करण्याची गरज आहे. मग मी सुद्धा एका दोघांशी बोलून बघते, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का. जर झाले प्रॉब्लेम सॉल्व्ह तर बरंच होईल. मग आता भाग्याने सुद्धा हे सगळं काही विचारात घेण्याची गरज असते आणि ती सुद्धा ते सगळं काही करत असते. तेच दुसरीकडे प्राजक्ताही म्हणते की माझ्याकडेही तसेही पैसे आहेत आणि ते पैसे इतके वर्ष मामाने सांभाळून ठेवले आणि आता मामाच्याच आजारपणात जर आपण ते पैसे बाहेर काढले नाही तर हे चुकीचं ठरेल. आपण हे पैसे बाहेर काढूया जेणेकरून मामाला सुद्धा ह्या सगळ्याची मदत होईल. असाही विचार ती करते. कारण मामी आपल्याला स्वतःहून बोलणार नाही, पण मामासाठी आपण इतकं तर करू शकतो ना, असा विचार ना आता तिच्या मनामध्ये येऊ लागतो. मग आता इथे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेच आता प्राजक्ता आतमध्ये जाते. प्राजक्ता जशी आतमध्ये निघून जाते ना, तसं मात्र आता इथे असणारी जी माई आजी आहे ती आता मामीचे कान भरू लागते आणि बोलत असते की बघितलंस का, आपण इकडे एवढ्या टेन्शनमध्ये आहोत, पण ही कशी निघून गेली, हिला कुठे काय पडले, हिचं सगळं व्यवस्थित चाललं आहे असं देखील माई आजी आता बोलत असते. पण बिचारी प्राजक्ता आता पैसेच काढण्यासाठी गेलेली होती. म्हणजेच तिने पैसे आधीच भाग्याच्या लग्नात काढून ठेवले होते. तीच बॅग आणण्यासाठी ती बेडरूममध्ये गेलेली होती. तेच इकडे आता भाग्याही म्हणत असते की मलाच इतके प्रयत्न करता येतील ते एक दोघांकडे मी शब्द टाकला आहे, बघू काही जमतंय का. तेच आता प्राजक्ता पैशांची बॅग घेऊन बाहेर येते. प्राजक्ता जशी पैशांची बॅग घेऊन बाहेर येते तसं मामी तिच्याकडे पाहू लागते आणि मामीला प्राजक्ता सांगत असते की हे पैसे ठेवून घे मामी. प्राजक्ताचे आता पैसे बघितल्यानंतर इकडे मात्र मामीला धक्का बसतो. मामीने विचारही केला नव्हता की प्राजक्ता आपले पैसे आणून देईल, पण प्राजक्ता आता म्हणत असते की मामी तू मला आपले समजतेस ना, मामाने माझ्यासाठी खूप काही केले आणि त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. प्लीज या पैशांसाठी नाही बोलू नकोस. हे पैसे मामाच्या आजारपणासाठी लागतील ना तर मलाही बरं वाटेल. प्लीज मामी घे ना, असं बोलून प्राजक्ता आता मामीला घ्यायला सांगत असते आणि मामीला म्हणते की बघ, तू जर हे पैसे नाही घेतले तर असं मी समजेन की तू मला आपलं मानत नाही. आणि मग ती आता तिच्या डोक्यावर हात ठेवायला
सांगते. तेच दुसरीकडे आता आलोक आणि आरवचं नातं खूप जास्त छान घट्ट झालेलं असतं आणि हेच कुठेतरी ना इथे बघवत नसतं या प्रीतीला. प्रीती आता प्लॅनिंग करते आणि प्रीती म्हणत असते की माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग येते, ते म्हणजे ना आपण आता छोटी छोटी कारस्थानं करायची नाही. ती आता म्हणत असते श्रेयसला की आता आपण काहीतरी मोठं करायचं, जेणेकरून ना या सगळ्यामध्ये हा आलोक असा अडकायला हवा की सुलक्षणासुद्धा त्याला सोडवू शकणार नाही. तो जेव्हा जेलमध्ये जाईल ना तेव्हा त्याला मोठ्या केसमध्ये अडकवायचं, जेणेकरून तो त्याच्यातनं बाहेरही येणार नाही. त्यामुळे ह्याचं ना पूर्णपणे नाव खराब होईल. यासाठी आता प्रीती आलोकचं नाव खराब करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि श्रेयसला याबद्दल सांगत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.